आय एम सॉरी यार. सॉरी यार आशू. मी तुला घाबरट म्हणलो यार. सॉरी यार. आणि मला आता कळलंय माहितीये का की तू खरा फायटर आहेस. खरंच तू खरा फायटर आहेस. म्हणजे ज्या माणसाच्या अंगात ताकद असते पण तो ती दाखवत नाही ना, तो खरा फायटर असतो यार. आत्ता कळलं ना मला. हात काय कोणी उचलत रे. सॉरी. मी तुला म्हणलं की तू शेपूट घालतोस यार. आय एम सॉरी. ओके. तू खरं भारी आहे कैवल्य. अरे अरे तू भारी. तू भारी आहे कैवल्य. अरे बाबा तू भारी आहे. सगळ्यांच्या स्टोऱ्या तुला बरोबर आधी कळतात. सगळ्यांच्या स्टोऱ्या तुला माहिती आहेत. तू भारी आहे. मला सगळ्यांच्या स्टोऱ्या माहिती आहेत, तुला माहिती आहे ना. तू भारी आहे रे. कैवल्य, तू कोणाला सांगू नको. मला घरात नाही घेणं. मला आवडत नाही माझं रूप हे. पण आशू, हे जे तुझं रूप आहे हे कोणालाच माहिती नाही का रे? नाही. नाही. राकेश भाऊजींना माहिती आहे. राकेश पण गँग मध्ये? नाही नाही नाही. ते सुरुवातीला ताईला त्रास झाला ना, सहन नाही झाला मला, म्हणून मग मी काय काय केलं तू त्याला? फारसं काही नाही. त्याला पंख्याला उलटा लटकवला. उलटा म्हणजे पाय असे वरती, डोकं खाली, इकडं काही नाही केलं. मी तू रेशमाच्या नवऱ्याला राकेशला घाबरवायला पंख्याला लटकवलं? तू राकेशला पंख्याला लटकवलं? म्हणून तो तुला घाबरतो ना एवढा? घाबरतो, खूप घाबरतो तो. म्हणून त्याला आता सुद्धा पंखा वगैरे असं बोललं ना की खूप भीती वाटते. हा, तू करून बघ ना त्याला. मी करू त्याला असं? नको 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 नको. का कैवल्य, तू सांगणार आहे ना सगळ्यांना? नाही बाबा, मी का सांगेन कुणाला? मदन मासोळीची शपथ, मी कोणालाही सांगणार नाही. शपथ? शपथ. श्रू यार, काय वाचवलंस रे पण तू मला? हा, असं रजनी स्टाईल वाचवलंस रे एकदम. हा, म्हणजे एका गुंडाने अशी बंदूक धरली होती माझ्या डोक्यावर आणि तू आलास असा कुठनं तरी आणि त्याला बाजूला सारून, ए थांबे, क्या बात है यार आशू. हा, क्या बात है यार. वाचवलं म्हणजे ते काय लगेच मारून टाकत नाही, ते फक्त घाबरतात आपल्यासारख्या साध्या लोकांना. आपल्यासारख्या नाही, माझ्यासारख्या साध्या लोकांना. अरे यार कैवल्य, जाऊ दे ना आता. ते जाऊ दे ना काय, कसला फायटर आहे तू आशू. तू सुपर हिरो आहेस यार, सुपर हिरो. मी बघ ना, नीट विचार कर बघ, तू कसा आलास. तू असा एखाद्या सुपरमॅन सारखा आलास तिथे मला वाचवायला. अशा आपण फिल्म करूया का तुला घेऊन? हा, त्यात तू सुपरमॅन असतोस. हा, तू सुपरमॅनचा ड्रेस नाही, नको यार. तू कसं घालणार ते? म्हणजे असं पॅन्ट वर अंडरवेअर घालायला चालेल का तुला? नाही, पॅन्ट ऑड वाटेल आणि असं ते दिसेल फोटो. बरोबर, नको. नाही, आपण एक काम करू, आपण तुझं नाव ठेवू
बनी मॅन. बन्नी मॅन. बनी मॅन. हा. म्हणजे संकटात असलेल्या सामान्य लोकांना बनी मॅन येऊन वाचवतो. हा. ओके. मला सुचली स्टोरी. म्हणजे असं किंजलला कोणतरी किडनॅप केलं असणार आणि मग मी असं बनीचा मास्क वगैरे घालून असं कॉस्ट्युम घालून वगैरे येणार आणि तिला असं वाचवणार आणि असं नाचत नाचत वाचवणार आणि म्हणणार यू आर द भारी आहे, भारी आहे. आणि मग पोलीस तुझ्या मागे लागणार. पोलीस नको, पोलीस नको, पोलीस नको. नको रे, काय नको. आता मला कळलं पोलिसांना का घाबरतोस तू ते. बरोबर आहे. चल सांगू नको फक्त नाही सांगत. चल.